स्वीटू स्वीटू. हा. अरे पिंकी ते या ना. मी तुला विचारायला हे चालली होती की काही फोन घेणं आला का कोणाचं, कसं काय आहे, म्हणजे काही माहीत झालं का दवाखान्यातली परिस्थिती कशी आहे, आबाची तब्येत कशी आहे? नाही ना बिचारा, काही फोन नाही आला कोणाचा. पाय बरं अचानकच झालं नाही. हो आता अचानक काही म्हणता येते ना, त्याची तब्येत ही तशीच आहे ना, वर्ष झाले ना. हा पहिला अटॅक आला ते वर्ष झाले ना, वर्ष झाले ते खाटल्यावरच आहेत ना बिचारी, एका जागेवर आहेत ना. हा आता तब्येत होते बाई, तर म्हणतो बाई हा हा अटॅक जरा जास्तच होत आहे की नाही. दवाखान्यात नेलं होतं, गाडीत नेलं होतं, ते काही समजलं नाही ना, काहीच नाही ना, काही होशच नव्हता ना ते. हो ना बाई, मी नाही गेली बिचारा, मी गेली ना तर गाडीला गेलती. आमच्या घरी कसं आई गेले पळत धावत, बाबाही गेले, हे गेले, आणि मग घर लावत लावत म्हटलं साखळीच लावायला, फक्त मागचं ना उघडच होतं. म्हटलं बाई आपण जाऊ तिकडे, मग मागचं लावायला गेले, पुढचं लावलं आणि त्यातलं गेली नव्हतं, गाडी गेलती लागे, माझी भेटही नाही झाली, पण पाहिलंही नाही आबाजीले. हो का हो, नाही मी गेलती, मी होती तर ती तर पाहिलं ना, काही नव्हतं, म्हणजे असं गाडी टाकूनच नेलं त्याईले. काय हो ना बिचारे काय. आता पण आई आमच्या रात्री तिथं बसेल होत्या, लय वेळ बसेल होत्या ना. मग आई तर म्हणत मी 10 10:30 आली, म्हणत घरी आजीजवळ बसली, तो काही नव्हतं ना बिचारे. हो आता कसं त्या आबाजीने जरा जेवण कमीच केलं होतं. आजी म्हणत जात आबाजी आता जेवण कमी करतात, जेवण कमी करतात, थकत नाही तेले, पचत नाही तेले. आता वही चाललं वाढत वाढत, नाही बिमारीच्या नाही, गोळ्या गोळ्या खाणं, एका जागेवर राहणं, ते शिडशिडी होते आणि सारी तब्येती खसतेच ना व. हो मग काय तो बसा ना. नाही मी तसंच खरी खर्चून काय मनी नाही राहिलं, मनी नाही लागून राहिलं. आज ना मी आलू उकडले होते बिचारे, आलूचे पापड करायले, पण दिले फ्रीज मध्ये घालून. मी तसेच काही मनच नाही होऊन राहिलं माय करायला ते. हो का खराब होतीन का आता. 1 किलो उकडले तर म्हणा, जाऊ दे उद्या काही आलूचा शिरा गिरा करून टाकेन, नाही तर भाजी करून टाकेन उद्या. आणि जर शिक राहिले तर काही नव्हतं, मी दिलेलं आहे आवडतात, उकडलेला आलू खाते ते, तिखट मीठ टाकून त्याच्यात, तिला आवडते ते. आता खरं सांग का, मला मनच नाही झालं बाई ते काही पापड करायचं आणि तो रमायण मांडायचा. आमच्या घरची करू राहिली कल्ला, केलं तर करणं, केलं म्हटलं करतो उद्या, काही खराब नाही होत म्हटलं, फ्रीजात आहेत. मन लागते का हो, एका बदलाय नाही उकडले मी 1 किलो म्हटलं, 1 किलोचे आलूचे पापड करतो. असं होते घरी 2 किलो आणले त्याने काल बाजारात, मग 1 किलो ठेवले असे घरी भाज्याला गेले त्याने, आणि 1 किलो उकडले. म्हटलं 1 किलोचे करतो आज पापड, मग 1 लागलं तर नंतर करता येतात असं म्हणून उकडले. पण काही मन नाही लागून राहिलं बाई, काही मला चितही नाही लागू राहिलं खरं सांगतो. मी जेवली नाही अजून, तू जेवली का? नाही ना, आमच्या घरचं कोणीच नाही जेवलं. अहो आम्ही आज चाललो होतो बाहेर, घरात असेच कामं गिमं झाले आमचे, शिल्लक सरता काढला, आई कपडे धुवून राहिल्या त्या, आणि काय सकाळी स्वयंपाक केला आणि बस, नसताही नव्हता केला आज. पाय योगा योगा ना, असं वाटलं येऊ आपण फिरून हिंडू. आम्ही चाललो होतो खरं तर पिक्चर पाहायला, तर ते सगळं बिघडलंच. आणि घाई घाई दवाखान्यात जायला लागलं, जेवणही नाही केलं कोणच, तसंच स्वयंपाक पडायला. हो का मी ना फक्त फोनचं विचारायला चालती, म्हटलं फोन ये ना बिचारे, फोन घरीच ठेवला मी, याच्या फोनवर फोन लावला तो घरातच वाजला. ये ना घाई फोन नेलाच नाही, फोन घरीच आहे. म्हटलं मग काय मी दिनू भाऊचा फोन घेऊन आला असेल, म्हटलं तुले काकाही गेल्यासोबत तर असतील म्हणलं असेल, म्हटलं मला विचारून या येईल एकदा, म्हणजे माहित होते तब्येत कशी आहे काय आहे. नाही ना, कोणाचाच फोन नाही आला अजून. मनकरणा काकू तर गेला ना. हो मनकरणा काकू गेल्या, लागे तुला सासू गेले, शांता काकू, दोघे जणी बाया गेल्या आणि हे माणसं गेले. तब्येत चांगली असो बाई, हा नाही की नाही. नाही तर आजीचं हो, मला तर आजीचा चेहराच आठवून राहिला बाई, काही मन किती आजीचा जीव आहे बिया बात. हा किती मस्त राहतात ते दोघे जण, असं वाटते काय एवढे म्हातारे असतील, हशी मजा गमता करणं, एकामेकाला आधार आहे त्याचा, आहे की नाही. ते दोघं असले तर कसं राहतात असे मस्त. मला तर आजीचं पाहूनच बाई काही म्हण बाई, पिंकी मला रडच येऊन राहिला बाई, आजीचं चेहरा तोंडाच्या पुढे आला की. हो ते तर आहेच, किती म्हटलं तरी जोडायला जोडा असते बाई, सोपं आहे का. जोडीदार कसे असं भांडलं तोंडलं तरी शेवटी गोड असतेच, आधार एकामेकाचाच असते. नवरा बायकोचं नातं न्यारच असते का हो. आजीचा किती जीव आहे आबात, आणि आबाचाही जीव आहे बरं आजीत. लय जीव आहे द्यायचा एकामेकात. शांताबाई का कसं आते पहिले कसं सांभाळावं का. आता मंग्याला विचारलं, म्हटलं डॉक्टरनं काय म्हणते, तो म्हणते डॉक्टर म्हणते अजून काही गॅरंटी नाही. मग काय तसं म्हण नको, आता बहीण ऐकलं ना तू गोंधळ करतील, तसंच तर त्याचं हे चालू आहे. हो मला सांगलं काही खरं नाही, आता काय माहीत, आता व्हेंटिलेटरवर आहेत ते,
व्हेंटिलेटरवर असलं म्हणजे काही काही गोष्ट बोलाच लागत नाही बे आता. हा, देवाच्याच हाती आता काय सांगा बाई. म्हणून का ते पाहिजे देखताना तर म्हणशीन बिचारी. माय, घरी फोन करायला लागत होता गावात कोणाला. हो ना, आता मग घेतली म्हटलंच नाही. तो म्हणत मला फोन घरी नाही आला, हा दिनू गेला बँकेत पैसे काढायला. तर त्याचं काय ते काय झालं तर घरी गेलता दिनू. तो आला आणि बँकेत गेला. त्याला म्हटलं फोन करतो, मग त्यानं फोन घरी ठेवला. म्हणजे माय फोन आणला नाही बाई. घरी काय हो सुचलं माय बाई. ओ माय मग याय ना पाण्याची बाटली घे मग भरून, ती नाही घेणं सुचली मला. तशी झाली बाई मी पोहत द्या फोन घेऊन घ्यायची याद राहते का. मा बी फोन घरी आहे, यायचंय फोन घरी आहे. मला माहित होतं माझा फोन नाही. आणि मग यानं तरी फोन घरी ठेवला. तर घाई 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 तसंच आलो ना माझं, जसं होतं तसं. मग आता दिनू आला की सांगायला आला की बाई गावात. मग काय तर शांती काय हो सांगता की नाही मला काही. अहो काय फुसू फुसू करता तर कौतू द्या मला. तब्येत साजरी नाही का वा. हा आते बाई तब्येत मामाजीचा नाही विषय, दुसरा विषय होता आमचा. बंद कर ना, इतकी काही येडी नाही मी आणि तू इतकी काही शायनी नाही. सांग ना. अहो मला काही एवढी काय मी हे नाही, तब्येत साजरी नाही आहे ना. डॉक्टर डॉक्टर काय म्हणते नाही. शांती शांती मी काय म्हणतो, या डॉक्टरला जमत नशील तर त्याला म्हणा विचारणं म्हणा. दिनूला म्हणा त्याला विचार, तुला समजत नशील तर वधरल्या दवाखान्यात तू म्हणा आम्ही कुठे. हा अहो काय झालं काय काहीच नव्हतं झालं ना बाई. रात्री 7 चुकून भाकर जेवली ना ती. हा चुकूनच बाई काहीच नाही, काहीच नाही काही पडले नाही, काही नाही काही नाही. जरा एखादा म्हणून बेसुद्धच झाले. हा आते बाई हो आता नाही. हा डॉक्टर तसा गॅरंटी घेतली ना डॉक्टर. हो गॅरंटी घेतली, जमते म्हणत. आता वय लागते जरसा. डॉक्टर जमते म्हणते ना. पाय बाई बंद कर ना, मला तर काही सांगलं जात नाही बाई. लपता काय होतं मी, तब्येत साजरी नाही आहे ना. तर दिनू गेला तू तर माझ्या सगळं बोललाय नाही. महातोंडा इकडे पाहिलं लागे चालला गेला बरोबर. तब्येत साजरी नाही गुड्याची आहे ना. हा ते बाई काय हो काही समजून नाही आलं कशी आहे बाजीची तब्येत. हिला फोन लावला त्याने फोन घेतलाही नाही. मला वाटते सर दवाखान्यात असतील नाही तर डॉक्टर सोबत बोलत गेले असतील म्हणून त्याने फोन काढला माझा. हा काही भूरगीर नाही, कुठं नाही जावं लागत भूर. आज आजी नाही घरी, आबाजी नाही घरी. पाय रे आपल्या त्या आबाजीला दवाखान्यात नेलं रे श्यामा. आबाजीला बरं नाही रे, भाऊ झाला रे. हा हो आबाजीला भाऊ झाला. भूर जाऊनी बाबा घरीच राहत असतात. हो भाऊ तू बस बरं, मला इकडे काय समजून नाही राहिलं. झोपते का तू. हा बबड्या का काही काय अमेरिकात तीच बसला का तो. म्हटलं जाय मंगेश काकाच्या घरी तर काही लागला फोन त्यांचा का काय तर विचारून ये. तर काही यायला तयार नाही. आले आले चल. का रे बबड्या आला म्हणे का ते फोन घेऊन आला म्हणे का काही ते मंगेश काका आले का घरी गेली. समजलं काही तब्येतचं. नाही वहिनी त्या पिंकी वहिनीच होत्या घरी. तर ते विचारलं तर त्यामध्ये नाही फोन नाही आला अजून आणि त्याने काही लावला नाही. आणि ते घाई घाई ना ते मंगेश काका फोन द्यायचा घरीच विसरलेले आहेत. फोन द्यायचा घरीच आहे. तर मग ते काकून कोणाला फोन लावणार आहे तर ते काकून काही लावला नाही. आणि त्याला घरी काही फोन आला नाही म्हणत कोणाचा. काय मी तर दादाला फोन लावला ना पण तिनं ना माझा फोन काटला तिकडून. मला वाटते काही डॉक्टर संग बोलत असतील नाही तर काय असेल म्हणून. मग आता डबल काही मी लावून नाही राहिली. आणखी मलाच बोलतीन म्हणतीन तुला डोकं नाही का मी फोन काटला तरी परत परत लावून राहिली. आपल्याला काय रे फक्त एवढं तब्येतीचं विचारायले. बाबाचा फोन घरी आहे ना, बाबानं फोन नेलाच नाही. नाही तर बाबाच्या फोनवर फोन लावला असता विचारलं असतं. आईला लावा ना. बाबड्या एवढा घाई घेत आईनंच कुठे फोन नेला. आई तशाच गेल्या. आईनंच काय फोन नेला. आईचे फोन घरी आहे, बाबाचाही घरी आहे, दादाचा आहे तुमच्या सोबत. तर त्यानं फोन घेतला नाही. बरं जाऊ द्या. चला जेवता का तुम्ही. आज तर कोणीच जेवलं नाही. तसंच सकाळचं तसंच पडलेलं आहे बाबड्या. तसंच आम्ही चाललो होतो बाहेर आणि ते स्वयंपाक करेल होता आणि ते काय तसंच आहे सगळं. राहू द्या मला काही भूक नाही. थोड्या वेळानं फोन लावून पाहू ना दादाले. मग आबाजीची तब्येत समजते. मग जीव राहू द्या. काही करू नका ते सकाळचं जीव आता द्या येले मला जोड. नाही त्याला नका घेऊ. तुम्ही अभ्यास करा. जा अभ्यास कर. जा ह्या यायला घेतला तर 2-3 घंटे जातील तुमचे. मी बसतो त्याला घेऊन. जा करा तुम्ही अभ्यास. हा भू नाही काकाला अभ्यास करा लागते. पेपर आहे काकाचा आता. जा बाबड्या करा अभ्यास तुम्ही. आता पेपर आहेत ना. वहिनी काही मन लागत नाही. आबाजीला अचानक काय झालं मी ना वहिनी 8-10 दिवस नाही म्हणतो 15 दिवस झाले काय माहित आबाजीच्या घरी गेलोही नाही. आता मला काय माहिती आबाजीला एखादं म्हणत गीत काही तब्येत त्याची सिरियस होईल म्हणून. मला असं वाटलं जाऊ बा जाऊ द्या. कुठेच आहे 32 आहे जाता येते.
पा आपण असं ना, असं म्हाताऱ्या माणसाला टाळत राहतो, असं वाटते हाय हाय पा बरं अचानक त्याची तब्येतचं काही सांगता येत नाही वहिनी आहे ना. मला लय खराब वाटून राहिलं, मी लय दिवसाचं गेलोच नाही आबाजीच्या भेटीले. नाही तर गेलो की ते कमत जात जाय, मी जात जाऊ बसत जाऊ बोलत जाऊ त्याच्या संगत. पा बरं जायचं आलं पाहिजे होतं है ना वहिनी. त्याचं काय सांगता येते रे बाबड्या, माणसाच्या तब्येतीचं काय सांगता येते बापा. म्हणून तर सगळे संग बोलत राहा लागते, सगळे संग चांगलं राहा लागते. आपल्याला वाटते जाऊ द्या काय आतीच आहेत कुठे जातात, पण ते तब्येतीचं कोणाचंच नाही सांगतात. म्हाताऱ्या माणसाचंच काय रे, कोणाचंच नाही सांगतात, तरुणाचं नाही सांगतात. ते काय पण आबाजीतलं अचानकच त्याची तब्येत ना बाबड्या जास्तच झालती. म्हणजे ते गाडीत नेलं ना तर काहीच नाही समजलं, म्हणजे उचलून नेलं असं. हो ना, मला वाटते वहिनी त्याला डबल अटॅक झाला असेल आहे ना. अरे बाबड्या लय झाड बाय बे बाबड्या, बातच नाराज होते. पण आबाजीचं ऐकलं ना तर कोणाला वाटते काय बे, देव करू चांगली तब्येत असतो बाई त्याची. बाबड्या जास्त विचार नका करू, अभ्यास करा, पेपर आहे आता. तब्येत चांगलीच होते आबाजीची. हो वहिनी अभ्यास करतो ना, अभ्यासच करतो. थांबणार रे भू भू वाले हेंडगोड्या, सांगितलं ना तुला कोण नाही म्हणून. चल बुकडान बस इथं खाली खेळत. भोर 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 आला फुंडका तर नाकावरच आहे. लढू नये भूर, मग जाऊ भू आजी आली की नेते भूर. ते ते आजी आली की भूर नेते बाबूले. हा काय काकू तब्येत नाही अजून काही, म्हणजे अनकॉन्शियस आहेत ते अजून काही नाही, आता चालू आहे ट्रीटमेंट. हो नाही मी ते मला म्हणजे काय घाई गेलो, काही पैसे गिशायचं काहीच नव्हतं नेलं एक तर भाऊ, तर म्हणून आलो घरी. जातो मी आता. हो आले होय का हो? कशी आहे तब्येत आबाजीची? काही बरोबर नाही शिटू, अजून काही सांगता नाही तब्येतीचं, अजून शुद्ध आलीच नाही त्याला. हा अटॅक जबर आला म्हणे डॉक्टर म्हणे. हा म्हणजे अजूनही शुद्ध आली नाही का, दवाखान्यात नेऊ नाही? काहीच नाही, ते चालू आहे डॉक्टरचं, आता काय माहित आता. बरं दे बरं ते बँकेचं पासबुक दे बरं. ते माझ्या एटीएमचं ते सेंट्रल बँकेचं एटीएम चालून नाही राहिलं, काय झालं त्याला. तर दे ते एसबीआयचं पासबुक दे, मला पैशाचं काम आहे. हा हो. का रे दादा कशी आहे आबाजीची तब्येत? हा चांगली आहे गड्या. कर तू ट्युशनला नाही गेला बा आज? नाही मी घरीच करतो आज अभ्यास. तब्येत अजून त्याला शुद्ध आली नाही ना. मी येऊ करे तुला सांग दवाखान्यात आबाजीच्या भेटीले? नाही तू आता तुला पेपर आहे ना, आता तू अभ्यास कर. हा तब्येतले का चांगलीच आहे, डॉक्टर ट्रीटमेंट करते बाबू. आई आहे बाबा आहे लगे ते गंगाराम काका आहे मंगेश काका सारे जातात ती आता. हा फालतू काय गर्दी करतो दवाखान्यात उगाच, आणि काही भेटून नाही देत काही नाहीत. तू येऊन काय करतो? हा तुला दिवस पडून अभ्यास करतो, हा तब्येत चांगलीच होती. तू कोण आला घरी? अरे माय ते पैशासाठी मला ना ते कार्डला काय झालं काय माहिती, एटीएमचे ते काही चालून नाही राहिलं, पैशाचं काम आहे तर म्हणून आलो होतं. पासबुक नव्हतो बँकेत, बँका बंद व्हायच्या वहिले नाही तर म्हणून कसं माझ्या पैशाचं पंचायत पळीन. दवाखाना म्हटलं की बाबा पैशाशिवाय जमत नाही काही. हा तर म्हणून आलो तुम्ही. तू कर अभ्यास तेव्हा ते पासबुक दे लवकर, मला लवकर जावं लागते. ते बँका बंद होईल, आपल्या आबाची बँक आहे का ते, आपण जाऊ त्याला उघडं राहील, तर पैसे नाही निघाले तर पंचायत होईल. हा हो देतो ना बाबड्या, घ्या आले. डॉक्टर साहेब तब्येतीत काही प्रोग्रेस नाही दिसून राहिला का? हे बघा हा पेशंट आता वर्ष झाले आबाजींची ट्रीटमेंट मिस करतोय. मी तुम्हाला काही जास्त याच्यात पाडणार नाहीये. एकच सांगतो आबाजींना आता घरी घेऊन जा आणि होईल तेवढी त्यांची सेवा करा, कारण आता काही आता इलाज काही राहिलेला नाहीये. आणि उगाच तुम्हाला मला खर्चात पाडायचं नाही, कारण मला आबाजींचं सगळं माहिती आहे. म्हणून मी सांगतो दवाखान्यात जीव गेल्यापेक्षा म्हातारा माणूस आहे, राहत्या घरी गेला तर सुखरूप आत्मा शांती भेटेन त्यांच्या, एवढंच मी म्हणतो. नाही नाही डॉक्टर साहेब तुम्ही पैशाचं नका टेन्शन घेऊ, पैशाचं टेन्शन नका घेऊ बरं. नाही असं नका समजू की पैशाचं काहीच विषय नाही. डॉक्टर साहेब तुम्ही शेवटच्या क्षणाला आबाजीची ट्रीटमेंट करा. पैशासाठी आम्ही घरी नाही नेत आबाजीले. हा तुम्ही तुम्ही तुमचे फक्त 100% द्या, तुम्ही गॅरंटी घ्या आबाजीची. हा पैशाचा विषय नाही ना, तसं काहीच नाही आहे, पैशाचा विषय नाही आहे. ठीक आहे बरोबर आहे, पण पेशंट रिस्पॉन्सच देत नाहीये तर का पैसा काय उगाच कशाला. तर कालपासून व्हेंटिलेटरवर आहेत, अजूनही काहीच नाहीये. असं ठेवून काहीच फायदा नसते. हा मला काय आहे, तुम्ही 15 दिवस कमी महिनाभर किती, पण काही इलाजच नाहीये ना. हा तुमचा पेशंट गेलाय, तुम्ही घरी घेऊन जा त्यांना. 2 दिवस राहोत 3 दिवस राहोत, राहिले तर ते 2-3 दिवस राहतील, नाही तर काही घंट्यात चालले जातील. त्याच्यापेक्षा कसं आहे, माझं मी एक तुम्हाला डॉक्टर म्हणून किंवा एक तुम्हाला चांगला सल्ला देतो, त्यांना घरी घेऊन जा. हा
पैशाचा विषय नाही आहे. मी आबाजींना वर्ष झाले मी त्याची ट्रीटमेंट करतो, मला सगळं त्यांना माहिती आहे मला. हा, म्हणून मी तुम्हाला एक सांगितलं. नाही तर मग पैशासाठी काय तुम्हाला तर माहिती आहे, आम्ही काय 15 दिवस इथे व्हेंटिलेटरवर ठेवू शकतो, आमचं बिल वाढते. हा, पण काही इलाज नाही, काही फायदाच नाही त्या गोष्टीत. आणि कशाला उगाच कोणाला हे करायचं. आपण पूर्ण इलाज केलेला आहे, पूर्ण त्यांना ट्रीटमेंट दिलेली आहे, पण आता पेशंटच आपल्याला रिस्पॉन्स देत नाही आहे, काही नाही. तर पहिल्या अटॅकपेक्षा मी सांगतो तुम्हाला, पहिल्या अटॅकपेक्षा हा अटॅक थोडा हे होता. हा, तुम्ही घेऊन जा, डिस्चार्ज पेपर मी तयार करतो, जेवढी होईल तेवढी सेवा करा. डॉक्टर साहेब. हा बाजी, मग फोनही नाही लेख संग. दिनूला फोन लावला असता, शांताराम काका बाहेर आहेत का गेले काय मीत. पहिले मला फोन लावायला गेले दिले तर मग फोन घरी आहे, फोन नाही माझोड. नाही तर मला शांताराम काका म्हणतील त्या सुट्टीच करून घेतली. मी पहिले बाहेर पाहतो फोन आहे का कोणाजवळ, नाही तर फोन करतो पहिले.